everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. I myself कन्हैया चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण की क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेदिक औषधी निर्माण. आता या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट मस्ट नो टॉपिक आहे, तो म्हणजे काय तर डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ फार्मसी. हे पण मस्ट नो टॉपिक आहे आणि हे फिक्स 5 मार्काला येते मित्रांनो. तर मागच्या पेपरमध्ये जर बघितलं तर हे प्रश्न आलेला नाही, तर यावर्षी कदाचित येण्याची शक्यता आहे. तरी सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन हे ऐकावे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर रसशाळा आणि रसशाळासाठी लागणारी साधने, त्याचं योग्य स्थान, भवन, कर्मविभाग कशा प्रकारे पाहिजे हे आपण बघूया. तर चला आपल्यासोबत तर बघूया रसशाळा. आता रसशाळा जर बघितली तर त्या काळी काय झालं की 3-4 हजार वर्षापूर्वी की रसवैद्यामध्ये रसवैद्य हे औषधी बनवत होते. परंतु आता जे वैद्य होते त्यांना हे औषधी बनवण्यासाठी पुरेसा काळ उपलब्ध नव्हता. तर मग ही कन्सेप्ट रसवैद्याच्या हाताखाली आली आणि मग हे रसवैद्य काय करू लागले, औषधी निर्मिती करू लागली. आता मग त्याच्यासाठी काय करू लागली की रसशाळा कशा प्रकारची असावी. तर रसशाळा हे औषधी मागणीसाठी आपण ते बनवतो. तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर बघितलं तर योग्य स्थान कशा प्रकारे असावे. तर आता आपल्याला माहिती आहे योग्य स्थान म्हणलं की तिथं पवित्र पाहिजे, प्रसन्न पाहिजे, हवेशीर पाहिजे आणि त्या जागेसाठी कुत्रे, गुरेढोरे हे आत प्रवेश करणार आहेत अशापासून त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी असायला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितली तर भवन हे कशा प्रकारचे असायला पाहिजे. तर भवन हे 4 भिंती, दरवाजे, खिडक्या, हवेशीर हवा येण्यासारखी पाहिजे आणि वायू विझण्यासाठी एक वेगळी ठिकाण असायला पाहिजे भवनामध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं तर कर्मविभाग कशा प्रकारे पाहिजे. तर कर्मविभाग हे सांप्रदायिक तत्व मानणारे पाहिजे. आता सांप्रदायिक तत्व म्हणजे सत्य भाषे बोलणारे, सत्य वचन करणारे सांप्रदायिक असायला पाहिजे, शिस्तबद्ध असायला पाहिजे, सैद्धांतिक असायला पाहिजे, तात्विक रसकर्म असणारे पाहिजे. त्याच्यानंतर कर्मचारी आणि अधिकारी वर्ग, इथपर्यंत समजलं का. आता कर्मचारी आणि अधिकारी वर्ग बघा. तर कर्मचारीमध्ये बघितलं तर रसवैद्य हे प्रमुख असतात आणि रसवैद्य नुसतं एकानं ते काम होतं आहे का, नाही, अशक्य गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी कर्म करण्यासाठी वेगवेगळे कर्मविभाग आहेत. तर परिचारक हे सेवक असतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे कर्मचारी आणि अधिकारी वर्गामध्ये जर बघितलं तर रसवैद्य हे प्रमुख असतात आणि त्याच्या हाताखाली कोण असते तर सेवक वर्ग असतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर आदर्श रसवैद्य कसे असायला पाहिजे. आदर्श रसवैद्य हे रसशास्त्राचे सैद्धांतिक ज्ञान असणार पाहिजे, ते रसशास्त्राचे प्रयोजन लक्षात असलं पाहिजे. त्याच्यानंतर रसशास्त्र अध्ययन केलेलं असायला पाहिजे. त्याच्यानंतर कर्म अभ्यास केलेला पाहिजे. वेगवेगळ्या औषधींचे नाम, गुण, कर्म, त्यांचे प्रभाव, वेगवेगळ्या कोणत्या काळामध्ये औषधी सेवन करायचे किंवा कोणत्या देशामध्ये कोणते औषधी प्रमुख आहेत हे वेगवेगळ्या कन्सेप्ट त्यांनी माहिती करायला पाहिजे. त्याच्यानंतर योग्य परिचारक कशाला पाहिजे. तर योग्य परिचारक हे परिश्रमी असायला पाहिजे. त्याच्यानंतर हे सत्यभाषी असायला पाहिजे, हे सत्य बोलणारे पाहिजे, निर्लोभी असायला पाहिजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे. त्याच्यानंतर स्वच्छता राखणारा आणि बलवान असायला पाहिजे. हे झाले योग्य परिचारिकाचे गुण. आता रसशाळामध्ये आपण रसमंडप स्थापना करतो. आता रसमंडप याच्यामध्ये जर बघितलं तर रसमंडप केलं की आपण लग्नामध्ये बघतो मंडप. आता ते मंडप जसे त्यांना पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशा असते, तसंच आपल्या रसशाळामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4 प्रकारच्या दिशा आहेत. आणि त्या दिशामध्ये बघा तर पूर्वमध्ये येते बघा रसभैरव स्थापना. आता रसभैरव स्थापना जर बघितली तर याच्यामध्ये शिवांची स्थापना असते रसभैरवची. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे पारद हे शिववीर्य आहेत आणि गंधक हे पार्वती रज आहेत. त्याच्यानंतर त्यांचा आपण वेगवेगळ्या औषधी निर्माण करण्यासाठी उपयोग करतो. त्याच्यानंतर पूर्व झाल्याच्या नंतर आपण माहिती आहे की पश्चिम येतं. आता पश्चिममध्ये काय येते, क्षालन कर्म येते. क्षालन कर्म म्हणजे काय की वेगवेगळ्या औषधी आणायचे आणि त्यांना स्वच्छ करायचे. स्वच्छ करून पाण्यानं स्वच्छ केले त्यालाच आपण प्रक्षालन असे म्हणतो. तर ते समोर कन्सेप्ट आहे ते आपण बघणार होतो. आता पूर्व झाला, पश्चिम झाला, आता उत्तर बघू. आता उत्तर जर बघितलं तर त्याच्यामध्ये वेदन कर्म येते. वेदन कर्म हे पारदमध्ये आपण जारण जे संस्कार करतो तर त्याच्या प्रकारचे जे जारण द्रव्यामध्ये करतात ते वेदन कर्माच्या अंडर येतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर उत्तरच्या नंतर येते दक्षिण. आता दक्षिणमध्ये जर बघितलं तर पाषाण कर्म येते. पाषाण कर्म म्हणजे काय, फोडणे, गिळणे, समजा या सर्व गोष्टी या पाषाण कर्मामध्ये येतात आणि त्यांची दिशा कुठे पाहिजे तर दक्षिण पाहिजे. त्याच्यानंतर आता हे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण एवढं झाल्याच्या नंतर आता हे आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आता कधी कधी कन्फ्यूज होते आग्नेय कुठं, वायव्य कुठं. तर वायव्य कुठं
तर त्याच्यासाठी एक मी ट्रिक सांगत आहो, ते काळजीपूर्वक आहे का. तर त्याच्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे दिशा ही मुलगी आहे, पण दिशा ही कोणाची मुलगी आहे, तर ही दिशा ही अन्वे यांची मुलगी आहे. कोणाची मुलगी आहे? दिशा ही अन्वे यांची मुलगी आहे. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे आता जिथे आग्नेय आला तिथे अग्निकर्म येणार आहे की नाही. आग्नेय म्हणलं की अग्निकर्म येणार. अग्निकर्मामध्ये काय येणार की वेगवेगळ्या गोष्टी, हे आपण वेगवेगळ्या गोष्टी बघतो आणि त्याच्यासाठी औषधामध्ये लाकडाचे ते आपण वापर करतो. त्याच्यानंतर आग्नेय झाल्याच्या नंतर काय? नैऋत्य. आता नैऋत्यमध्ये जर बघितलं तर नैऋत्यमध्ये शस्त्रकर्म येणार. शस्त्रकर्म म्हणजे काय? कापणे, सोलणे, हे सर्व क्रिया याच्या अंडर येणार. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर येते वायव्य. आता वायव्यमध्ये जर बघितलं तर शोषण कर्म येणार. आता शोषण कर्म हे कशाचं करतो आपण? गुटी बनवतो बघा, गुटी गोल गोल आकाराच्या. तर ते शोषण करण्यासाठी आपण शोषण कर्म त्याच्यामध्ये येतो. आणि त्याच्यानंतर जे येते ते म्हणजे ईशान्य. आता ईशान्य हे स्थापन कर्म करण्यासाठी येते. तर ईशान्य हे स्थापन कर्म करण्यासाठी येते आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारची ही रसमंडपाची रचना आहे. पुन्हा एकदा सांगतो, काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकावे. बघा आपल्याला माहिती आहे दिशा किती प्रकारच्या असतात? 8. तर पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पूर्वमध्ये कोण येणार? रसभैरव स्थापन येणार. पश्चिममध्ये कोण येणार? शालन कर्म येणार. आणि उत्तरमध्ये कोण येणार? वेदन कर्म येणार. दक्षिणमध्ये कोण येणार? पाषाण कर्म येणार. आणि त्याच्यानंतर दिशा ही कोणाची मुलगी आहे? दिशा ही अन्वेची मुलगी आहे. अन्वे म्हणलं की आग्नेय, आग्नेय म्हणलं की अग्निकर्म, नैऋत्य म्हणलं की शस्त्रकर्म, वायव्य म्हणलं की शोषण कर्म, ईशान्य म्हणलं की स्थापन कर्म. अशा प्रकारचे हे रसमंडपाची स्थापना आहे. आता याच्यानंतर जर लास्टचा पॉईंट येते रसमंडपामध्ये तर ते आहे उपकरणे. आता रसशाळा निर्मिती करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या आकारांचे दगडी खलं, मुशा, कोष्टी, त्याच्यानंतर या साधनांचा उपयोग करावा लागतो औषधी निर्माणामध्ये. त्याच्यानंतर तेल निष्कासन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या कोष्टी निर्माण कराव्या लागतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर सत्वपातन एक म्हणून पुढे परिभाषामध्ये आपण बघणारच आहोत. तर सत्वपातन करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या आकाराच्या कोष्टी, मुशा, अंधमुशीमध्ये सत्वपातन करतात. तर ते काय येतं ते पण बघणार आहोत. तर त्याच्यानंतर वेगवेगळ्या आकाराच्या चाळण्या. आता चाळण्या हे कशासाठी? तर स्वरस, कल्क हे जे कल्पना आहेत ह्या बनवण्यासाठी आपण गाळून क्रिया करत असतो. आता या गाळून क्रिया करण्यासाठी आपण हे वेगवेगळ्या आकाराच्या चाळणी यूज करतो. त्याच्यानंतर आता जे आपण गुटी आणि वटी जी निर्मिती करतो, औषधी निर्मिती करतो, तर ते कशामध्ये ठेवणार? तर ते मृतपात्रिकेच्या किंवा काचेच्या बाटलीमध्ये ठेवणार. बाटली माहिती की नाही? हो, चला ठीक आहे. तर इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर जर बघितलं तर काचेच्या मातीच्या आकाराचं बघितलं. आता कुपीपक्व रसायन एक कल्पना आहे. तर ते चतुर्विध रसायनाची एक कल्पना आहे आणि त्यामध्ये कुपी म्हणजे काय? बाटली. तर ती बाटली आपल्याला यूज होते त्याच्यामध्ये. आणि शलाक्य, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शलाका, लोखंडी शलाका यूज होते. तर ती लोखंडी शलाक्य म्हणजे काय? तर ते कुपीमध्ये अंतर्धूम पद्धतीमध्ये ते आपण समोर बघणार आहोत. तर हे यूज होते, एवढं लक्षात ठेवा. आणि अग्निकर्म म्हणजे गोवऱ्या, गोमय बनवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे अग्निकर्म करतो. तर अग्निकर्म गोवऱ्या लाकडे याच्यासाठी करतो. इथपर्यंत आय होप की तुम्हाला सर्वांना समजलं असेल. आणि काही अडचण असेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. आणि काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि याचा जे नोट्स आहेत ते मी तुम्हाला सगळे रिटर्न नोट्स देणार आहे. आणि याच्यानंतर काय करायचे? तुमची पहिली स्टेप म्हणजे काय? हे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर पुस्तक एकदा नीट काळजीपूर्वक वाचायचं. डॉक्टर साठे यांचं पुस्तक वापर करायचा आणि त्याच्यानंतर नोट्स वाचायचा. बस एवढंच करा मित्रांनो. तर त्याच्यानंतर येतं मित्रांनो रिसेंट डेव्हलपमेंट ऑफ इन आयुर्वेदिक फार्मास्युटिकल. आता याच्यामध्ये हे डिझायर टू नो पॉईंट आहे मित्रांनो. हे आलं तरी येऊ शकते किंवा नाही येऊ शकत. पण याच्यामध्ये काय काय येतं अंडरमध्ये बघू. तर याच्यामध्ये द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट म्हणून 1940 याच्या साली स्थापना झाली. आता याच्या अनुषंगामध्ये काय काय येते की औषधी निर्माण कशी पाहिजे, औषधामध्ये आपल्याला कोणते गुण पाहिजे, त्याची पॅकेजिंग कशी, शेल्फ लाईफ कशी आपण इन्क्रीज करणार, हे सगळं त्याच्या अंडर येते. त्याच्यानंतर आयुर्वेदीय, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी यांनी याच्याच अंतर्गत औषधी, वेगवेगळ्या औषधी कसे व्याधीचे शमन करतील या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात मित्रांनो. त्याच्यानंतर आयुर्वेदिक फार्माकोपिया कमिटी याच्या स्थापन झाली आणि ही यालाच APC कमिटी असं म्हणतात. आता याच्या अंडरमध्ये हे AFI येते, आयुर्वेदिक फार्माकोपिया ऑफ इंडिया. याच्यामध्ये काय येते मित्रांनो? तर याचे 3 व्हॉल्यूम त्यांनी बुक्स केले आणि त्या व्हॉल्यूमच्याच अनुषंगामध्ये भेषजची कल्पना ही उदयास आली. आता याच्यामध्ये जर बघितली तर व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2, व्हॉल्यूम 3 त्याच्यामध्ये वेगवेगळे औषधी कर्म, सिंगल ड्रग,
हर्बल ड्रग्स आणि भस्म कसे निर्माण करायचे सर्व त्याच्या अंडरमध्ये येते. त्याच्यानंतर फार्माकोपियल लॅबोरेटरी फॉर इंडियन मेडिसिन जर बघितली मित्रांनो, तर याची स्थापना PLIM म्हणून केलेली आहे. याच्यामध्ये पण औषधी निर्माण कसे करायचे त्याच्याबद्दल सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड याच्यामध्ये हर्बल प्लांट्स आणि कोणते प्लांट्स यूज करावे ते पण येतात. त्याच्यानंतर PSIM फार्माकोपिया कमिशन ऑफ इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी ही स्थापना झाली. याच्यामध्ये पण औषधी निर्माणासाठी वेगवेगळे कोणते औषधी कोणते गुणकार्य करतात हे सगळे त्याच्या अंडर येतात. त्याच्यानंतर आयुर्वेदिक फार्माकोपिया ऑफ इंडिया याची स्थापना आपण बघितली वरी. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल नॉलेज विथ डिजिटल लॅबोरेटरी याची स्थापना केली आली. आणि त्याच्यानंतर लास्ट पॉईंट म्हणजे याच्यामध्ये या फर्स्ट चॅप्टरमध्ये क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेदिक औषध निर्माणामध्ये लास्ट पॉईंट आहे बघा, डेव्हलपमेंटल ऑफ न्यू डोसेस फॉर्म. तर त्याचे डोसेस फॉर्म कशा प्रकारचे असायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये ओरल असते. आता ओरलमध्ये बघितलं तर ग्रॅन्युअल्स एक टाईप देतो आपण, टॅबलेट्स एक देतो किंवा कॅप्सूलनं आपण ओरली घेतो. त्याच्यानंतर टॉपिकल्समध्ये जर बघितले तर जेल्स आपण वापरतो, क्रीम वापरतो किंवा टूथपेस्ट आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण उपयोगात आणतो. त्याच्यानंतर ऑदरमध्ये जर बघितलं तर सपोजिटरीज येतात. याच्यानंतर आपण लायपोझोम्स किंवा फायटोझोम्स किंवा इम्प्लांट्स आहे हे ऑदर याच्यामध्ये येतात. आता इथपर्यंत आय होप की तुम्हाला समजलंच असेल. आता याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर डॉक्टर साठे यांचं पुस्तक रेफर करायचं, ते काळजीपूर्वक वाचायचं आणि ते काळजीपूर्वक वाचल्यानंतर मी जे नोट्स प्रोव्हाइड करेल ते नीट वाचायची आणि बस एवढंच करा मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.